खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त. पण संधी चालून आली आहे तर होईल म्हटलं व्यक्त. पण संधी चालून आली आहे तर होईल म्हटलं व्यक्त. नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं? नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. नाव घेते मी स्वप्ना, लक्ष द्या सारे. नाव घेते नाव, स्वप्ना माझं नाव. विदर्भात माझं गाव. लहानपणापासून ज्यांची लाभली साथ, अशा शंकर आणि रुक्मिणी नावाच्या आजी आजोबांची मी नात. उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली. रामेश्वर माझे वडील, यशोदा माझी माऊली. माहेरी प्यारी मला मनी माऊ. संगीता माझी वहिनी, वसंत माझा भाऊ. नाव घ्यायला सुरुवात करते गणपती बाप्पाला स्मरून. आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून. ज्यांच्यामुळे सगळ्यांचे चेहरे असतात हसरे. स्वभावाला असे एकच नंबर माझे सासरे. साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं. नवरोबाच्या आईला सासूबाई म्हणायचं. छोटी छोटी करत मस्ती करणारी आता नंदुबाईचा तोरा गाजवणार. सासरच्या परंपरा जपण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करणार. माझ्या 4ही सासू माझ्यासाठी आहेत जणू काही आई. जसे आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि साई. बहिणी समान आहेत माझ्या नणंदबाई. नाव त्यांचे राधाताई. गावात होती नदी, नदीला होता तीर. टिंबटिंब आणि टिंबटिंब माझे धीर. लहान मुलांना खूप आवडतो खाऊ. टिंबटिंब आणि टिंबटिंब माझ्या जाऊ. अशा माझ्या संसाराची गोष्ट मी देवाला सांगते आणि संपूर्ण कुटुंबासाठी मी दीर्घायुष्य मागते. आई वडिलांची लेक, सून सासू सासऱ्यांची होणार मी. सगळ्यांचा मनापासून स्वीकार करणार. गुण्यागोविंदाने संसार करणार. लक्ष्मीच्या रूपाने माझ्या पायाचे ठसे उमटतील. माझी ओळख करून देते मी सौ स्वप्ना राहुल रेखाते. जमले आहेत सारे सासरच्या दारात. राव आता नाव घेतले तुमचं, मला उचलून न्या घरात. आजचा हा सुंदर असा उखाणा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. उखाणा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.